नमस्कार मंडळी, आज मी 1 लिटर दुधापासून घरच्या घरी एकदम घट्ट, स्मूथ आणि बाजारापेक्षाही चांगल्या टेक्स्चरचं दही बनवते आहे। हे दही बनवताना मी काही छोट्या पण खूप महत्त्वाच्या ट्रिक्स वापरते, ज्यामुळे दही नेहमी छान जमतं। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी गॅसवर एक भांड ठेवते। भांड्यात दूध घालण्याआधी त्यात थोडंसं पाणी घालते, यामुळे दूध भांड्याला खाली लागत नाही। आता यात 1 लिटर दूध घालते आणि मध्यम आचेवर गरम करायला ठेवते। दूध गरम होताना वर साय तयार होते। साय थोडी घट्ट दिसली की चमच्याने हलकं ढवळते। असं केल्यामुळे दूध खाली लागत नाही आणि सगळीकडे सारखं गरम होतं। दुधाला एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यावर अजून 2 ते 3 मिनिटं उकळून द्यायचं। आता गॅस बंद करायचं आणि दूध कोमट होईपर्यंत थंड होऊ द्यायचं। दही जमवताना दुधाचं तापमान खूप महत्त्वाचं असतं। दूध खूप गरम असेल तर विरजण काम करत नाही आणि दही नीट जमत नाही। आता मी 2 भांडी घेतली आहेत, एक मातीचं भांड आणि एक स्टीलचं भांड। एका छोट्या वाटीत मी 3 टेबलस्पून दही घेतले आहे। आता हे विरजण आधी चमच्याने छान गुळगुळीत करून मिक्स करते, मग त्यात थोडंसं कोमट दूध घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करते, कारण विरजण आधी असं मिक्स केलं की ते दुधात सारखं पसरतं आणि दही खूप छान जमतं। आता हे विरजण मी मातीच्या आणि स्टीलच्या दोन्ही भांड्यात टाकते। चमच्याने सर्व बाजूंना छान पसरवते। बघा, मी विरजण भांड्यांच्या सगळ्या बाजूंना छान लावलं आहे, यामुळे दही सगळीकडून एकसारखं आणि घट्ट जमायला मदत होते। आता या भांड्यांमध्ये कोमट दूध घालते। दूध घातल्यानंतर हलक्या हाताने एकदा मिक्स करते। आता दोन्ही भांड्यांवर झाकण ठेवते। हे भांडे आता 6 ते 7 तास तसेच ठेवायचे। दही जमण्यासाठी उबदार जागा असणं फार महत्त्वाचं असतं। आता 7 तास झाले आहेत, चला झाकण उघडून पाहूया। बघा, दही किती छान, स्मूथ आणि घट्ट जमलं आहे। आता मी भांड हलकं वर खाली करते। बघा, दही अजिबात हलत नाही आणि खाली पडतही नाही, याचा अर्थ दही परफेक्ट सेट झालं आहे। आता चमचा दह्यावर ठेवते। बघा, वर पाणी अजिबात दिसत नाही, चमचा पूर्ण स्वच्छ बाहेर येतो, याचा अर्थ दही एकदम घट्ट जमलं आहे। आता चमच्याने थोडं दही काढते। बघा, दही छान आकारात निघत आहे आणि आत कुठेही पाणी नाही। आता थोडं कापून पाहू। बघा, दही छान सरळ कापलं जातंय। इतकं मस्त टेक्स्चर कधी कधी बाजारातल्या दह्यातही मिळत नाही। अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी एकदम घट्ट, स्मूथ आणि परफेक्ट दही बनवू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी शिवानी रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।